वैदिकवर केलेला अनुभव 3 वर्षाचा आणि वैदिक शिवायचा अनुभव केमिकलचा, त्याच्यामध्ये काय बदल तुम्हाला जाणवला आतापर्यंत? पण त्याच्यापेक्षा ह्याचं उत्पादन जास्त, उत्पन्न जरा आणि जास्त, मालावर क्वालिटी, झाडावर परिणामच होत नाही. परिणाम. या ठिकाणी आपण बेदाना फ्लॉवरच्या द्राक्षामध्ये आहोत. कुठली व्हरायटी ही? थॉम्सन सीडलेस. थॉम्सन आहे. ओके. आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे आणि आज द्राक्षाच्या बाबतीमध्ये सर्वजण चिंतेमध्ये आहे. परंतु का कोणास ठाऊक मी कालपासून सर्व शेतकऱ्यांना भेटतोय, आपल्या शेतकऱ्यांना, ते खूप एक्सायटेड आहे हो. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर असं परेशानी नाही दिसत मला. तुम्ही पण द्राक्ष बागायतदारच आहे ना, मग तुमच्या डोळ्यावर टेन्शन दिसत नाही मला. ज्याला चांगला माल पिकतो त्याला झोप नाही येत, त्याला आनंद होतो, ते उड्या मारतं, ते रोज बागेत जाऊन बसतं, काही करीत नाही, नुसतं बसतं. द्राक्ष खाते. त्या बात. आणि पूर्वी खायच पण एवढं नाही खायचं, ते तोंडच म्हणते बस, काही नाटक करू नको तू, आहे का नाही? उद्यापासून माणूस राहत नाही तिथे. मग माणूस वर खाली बांधाखाली जायचं, बांधाखाली. तर याला चमकते किती बघा, त्याच्यावर नजर थांबते का? ग्लेजिंग भरपूर आहे ना बघा. आता हे उन्हात ठेवलं त्याच्यावर डोळे थांबतात का? नाही, डोळे असे बाजूला सरकतात बरोबर. आणि सावलीत ठेवलं तर बघू शकतो आपण. म्हणजे याच्यामध्ये लाईट रिफ्लेक्ट होते, लाईट परत रिटर्न मागे येते, ग्लेजिंग आहे ना, म्हणून त्याला काय चमक आहे की नाही? त्याच्यावर गेल्या वर्षी 30 टन झालाय. दीड एकर. ओके. हां, म्हणजे एकरी 20 टन. हा, पहिल्या वर्षी टोटली 18 टन झाले. 18 टन. दुसऱ्या वर्षी 30. तिसऱ्या वर्षी आता तिसऱ्या वर्षी 25च्या वर तर निघते. या वर्षी जरा मला कमी आहे. 28 पर्यंत निघेल. 28 पर्यंत निघेल. हा, जवळजवळ 20% माल थोडासा सेकंड आहे. हा, 20% म्हणजे 80-20 बरोबर आहे हा, ना? हा. मग तुम्ही वापरता बी 80-20च ना? हा, हा, हा. तुम्ही 100% जर वापरलं, नाही 100% 100% बघा, मी कसं बोललो तुम्हाला, मी मालावून सांगतो ना, मी तर काय बघायला पण नाही. तुम्ही 100% जर केलं तर फायदा काय सांगतो तुम्हाला मी. एक सारखा माल राहील, असं ममी नाही होणार. हा. बिलकुल. ममी काय होतं लक्षात ठेवा, ममी म्हणजे काय? मेलेलं मड. क्या बात आहे, कोण बोललं? म्हणजे या घडावर मेलेलं मड पण आहे लटकलेलं. सॉइल चार्जर 10 लिटर किती खर्च येईल? 7,500-8,000 रुपये झाले, बरोबर आहे की नाही? परंतु ज्यावेळेस तुमचं मम्मी होईल, असं समजा हे 5% जरी झालं, 25 टनामध्ये 5% किती झालं? 1.25 टन माल केवढाच झाला? 60-70 हजार रुपये. 70,000 रुपये जर वाचवायचे असतील तर 7,500 रुपये खर्च करायला काय अडचण आहे? सोपं का नाही सांगतो मला मी. आता इथं बाग कोणाची आहे? भावाचं. आता तुम्ही फक्त कृषी अमृत वापरताय, त्या कोपऱ्यामध्ये काय झालंय? किती वर्षाची बाग आहे? 2 वर्षाचे फक्त. 2च वर्षाची. 2 वर्षामध्ये तिकडचा कोपरा काय झालाय? टक्कल पडले. पडलंय ना? त्याचं काय कारण आहे? मर आहे ना? आणि तुम्ही म्हटले तसं ते ताप बसतोय, म्हणजे झाडं तुमचे डाळिंबाचे असू नये तर द्राक्षाचे असो, तुम्हाला जी समस्या ती आहे. तुमच्या पाण्यामध्ये क्षार आहे, मग तुम्ही त्या क्षारांमध्ये जेव्हा रासायनिक खतं टाकतात, रासायनिक खतं काय आहे? त्याच रासायनिक खतांनी या पाण्यामध्ये काय आणले? क्षार. त्या खतातून क्षार तयार झाले आणि तुम्ही त्याच क्षारांमध्ये परत खत टाकताय. त्या एका प्लॉटवरती आम्ही गेलो होतो डाळिंबाच्या, तर बोरचं जे पाईप आहे तो पूर्ण सडून गेला 5 वर्षांमध्ये. बरोबर आहे ना? म्हणजे एवढं त्याच्यामध्ये काय झाले? क्षार. तरी पण तुमच्याकडे पिकतंय. त्याचं कारण काय माहिती का? पाय माझे तापले, म्हटलं पाण्यामध्ये जाऊन काय करावे? थंड करावे. म्हणून बादली घेतले पाण्याचे, त्याच्यामध्ये दोन्ही पाय बुडवले. दोन्ही पाय बुडवल्यानंतर उलटाच कार्यक्रम झाला. अगोदर थंड लागले, बरं वाटलं. फक्त 5 मिनटं पण नाही झाले, 4 मिनटं झाले, पाय चावायला लागले, समुद्रात गेल्यासारखे. पटकन पाय बाहेर काढले आणि असे खाजवले, त्याला थर आला. म्हणजे त्या पाण्यातले सगळे क्षार कुठे जमा झाले? पायावर जमा झाले. हीच प्रक्रिया कुठं होते? मुळावर होते.
मग ते त्या पुन्हा असे थर आला आणि मग मी बिस्लरी पाणी आणलं, बिस्लरी घेतली ती त्याच्यावर ओतली आणि ते असं जरा नखाने घासलं तर त्याच्यामधला मळ निघाला. मी पाय दाखवले, एका पायाचा मळ काढला तो पाय आणि एका पायामध्ये तसंच ठेवला तो पाय. दोन्हीला एक पाय मळकट दिसतो, एक पाय पूर्ण स्वच्छ दिसतोय. म्हणजे जर एवढा जर साखा तुमच्या मुळीवर साचला, एवढा साखा जर तुमच्या आतमध्ये झाडामध्ये गेला सर, त्या रस्त्याने पहा तुम्ही, तुम्हाला फक्त मर दिसला असेल, पण जे झाड जिवंत आहे त्याच्या मुळाशी काय आहे, सगळं क्षार आहे की नाही. म्हणजे हे क्षार तुमच्या मुळांना असं डॅमेज करतात. जसं माझ्या पायाबरोबर त्यांनी क्रिया केली तशी सेम क्रिया तुमच्या मुळांना घडते. राईट. मग आता आपल्या मातीमध्ये जेव्हा असं क्षारपडपणा आला तर आपण काय केलं पाहिजे, तळतळ वाजते म्हणजे मुळी भरपूर आहे. बेसल डोसनी मुळी डेव्हलप झाली, बेसल डोसनी मुळी डेव्हलप केली, पण तुमच्या पाण्याने ती काय करून टाकली, जाळून टाकली. हा, पाणी तसं चांगलं पण मुळीला जाळून टाकलं. आणि आता ही जी मुळी चॉकलेटी पडली, आता ही पांढरी राहण्यासाठी काय करावं? आता माझ्याकडे TDS साधारण 400 TDS पर्यंत आहे, जे योग्य आहे TDS. बघा काय करतं, एक लक्षात ठेवा, तुम्ही इथं 50% 25% केमिकल वापरले वरती आणि खाली वैदिक वापरले, तर तुम्ही फक्त माती सुधारली, तुमची परिस्थिती नाही सुधारली. बघा, वैदिकने SCTने फक्त माती सुधारते, पण वैदिकने परिस्थिती सुधारते माणसासहित. हे तिसरं पीक आहे सर. तिसरं पीक आहे. मग SCT वैदिक मध्ये तुम्ही कधी जोडलेत? हे लागणपासून आहे याला. हां. आता बेदानाचा प्लॉट करायचं म्हणलं तर रिस्क आहे, कारण पिचका होऊ शकतो. तर तुमचा फुगलेला माल आहे, तो हवेने फुगवला का पाण्याने फुगवला का PGRने फुगवला, पण फुगवला आणि गटवला, आपला जबाबदारी संपली. पण इथं तसं नाही ना, बाप दाखवून येतं. जर माल पिकवला तुम्ही तर तो मनुका बनलाच पाहिजे, आणि मनुका नाहीतर पापडी बनला का याला तापडी येते. मग म्हणजे आमचा प्लॉट सोडून खालच्या बाजूला होता आमचा हा हा. मग त्या प्लॉटला पिवळापणा जास्त होता, म्हणजे तो केमिकलवर होता. निवळ केमिकलवर होता. जिरं माल जे साईजच होता, काय पण करायचं साईज नव्हतं. बरोबर, शॉर्ट बेरी राहून जायची. क्वालिटी जास्त, तेवढी शेतकऱ्याला इज्जत जास्त, त्याचं नाव बी तयार होतं ना, मग ब्रँड बनतो. क्या बात आहे, व्हेरी गुड. हे नेक्स्ट जनरेशन आहे ना, जेन झी. मायक्रोन्यूट्रिएंट दे, वरून झिंक दे, वरून मॅग्नेशियम दे, सारखं प्रत्येक फवारणीवरूनच चालली ना तुमची. ह्युमिक म्हणजे तुम्ही जेवढं काही जे आहे फवारण्या, सारख्या तुमच्या फवारण्यामधूनच झाडाला पोषण चालायचं. इथे झाडाची मुळी काम करते, केमिकलमध्ये तुम्हाला काम करायला लागायचं. तुमचं फुफ्फुस काम करत नसेल तर व्हेंटिलेटरचं मशीन लावावं लागतं. अरे व्हेंटिलेटरचं मशीन लावायला हरकत नाही, परंतु त्याचं बिल पडतंय. तसं ब्लोअर म्हणजे व्हेंटिलेशन मशीन आहे, ते लावायचं म्हणलं बिल पडतंय. किती किलो साखर सोडली खाली? अहो मी खरं विचारतोय. साखर आम्ही चहामध्ये खातो. 40 वर्षापूर्वी ते सीडचे द्राक्ष यायचे का, बियाचे, ती टेस्ट लागते की त्या काळामध्ये जी टेस्ट होती ती टेस्ट आज कुठेच बघायला मिळत, पण ती तुमच्या बागेत आहे. त्यावेळेला जे माल निघायचं कॅरेटा भरून हा, तो 4.5-5 पर्यंत गेला तरी पण 1 किलो बेदाना झाला, आणि ह्याला होतोय 4 किलो होतोय. बरं, क्वालिटी 4 किलोला 1 किलो होतो. 4 किलो 1 किलो, तेव्हा 4.5 ते 5 किलो घ्यायचा रॉ माल. आता 4 किलो मध्ये सुद्धा 1 किलो होतोय. बघायला खाल्ल्यानंतर
थोडे 5-10 सेकंदानंतर अशी साखर अशी म्हणजे अशी वेगळीच वाटते. तोंडामध्ये हा अशी असं वाटतंय कोणीतरी चमच्यानं टाकले वरून काही. मग ही गोष्ट आहे जवळजवळ 15-16 वर्षापूर्वीची. आमदार त्यावेळेचे जे केंद्रीय मंत्री आहे ना त्यांचे भाऊ ते मला म्हणे, साहेब म्हणे तुमच्या तोंडामध्ये एवढं गोडवा आणि तुमच्या मनामध्ये एवढी आत्मीयता आहे शेतकऱ्यांना मातीबद्दल का तुम्ही माती जरी विकली तरी लोक घेतील म्हणे. मी त्यांना एक उत्तर दिलं त्यावेळेस. मला खूप आनंद झाला की तुम्ही माझ्यामधलं कौशल्य ओळखलं किंवा माझ्यामधली ताकद ओळखली. पण मी तुम्हाला आज तुमच्यासमोर शब्द देतो, माझ्यात जर ही कला असेल तर मी शब्द देतो की मी माझ्या हातून कधीही शेतकऱ्यांना माती विकणार नाही, त्यांना सोनंच देईल म्हटलं. ते असं सोनं देईल जे कोणाकच नसेल म्हणे. म्हणजे संकट आल्याशिवाय, रोग आल्याशिवाय लोकांचे डोळे उघडत नाही, वाटोळं झाल्याशिवाय डोळे उघडत नाही साहेब. म्हणून परमेश्वर प्रत्येकाचं वाटोळं करायच्या मागे आहे आता. कारण तुमचे काय उघडावे शेवटी त्याला काही विलाज नाही राव, बरोबर आहे की नाही. तरी पण आपण जे शेतकरी वापरताय त्यांना नेहमी सांगतो चला शेती करूया आनंदाने. जय SCT वैदिक. जय श्री वैदिक. शेतकरी मित्रो, आज आपण जत तालुक्यामध्ये, तालुका जत आणि जिल्हा सांगली आणि गाव शेड्याळ या ठिकाणी आपण बेदाना प्लॉटच्या द्राक्षामध्ये आहोत. कुठली व्हरायटी ही? थॉम्सन सीडलेस. थॉम्सन आहे. ओके. तुम्ही किती वर्षापासून द्राक्ष शेती करता? आम्ही आमचं पहिल्यापासूनच पूर्वीपासून द्राक्ष. तरी म्हणजे लहानपणापासून आहे? हा मग न कळता. हां 87 पासून. बागेमध्ये किती वर्षाची बाग आहे ही? हे तिसरं पीक आहे सर. तिसरं पीक आहे. मग SCT वैदिकमध्ये तुम्ही कधी जोडलेत हे लागणपासून आहे याला? हां. आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे आणि आज द्राक्षाच्या बाबतीमध्ये सर्वजण चिंतेमध्ये आहे. परंतु का कोणास ठाऊक मी कालपासून सर्व शेतकऱ्यांना भेटतोय, आपल्या शेतकऱ्यांना ते खूप एक्सायटेड आहे हो. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर असं परेशानी नाही दिसत मला. तुम्ही पण द्राक्ष बागायतदारच आहे ना, मग तुमच्या डोळ्यावर टेन्शन दिसत नाही मला. आता ज्यांचे द्राक्ष कंटेनर अडकले ते पण द्राक्ष शेतकरीच आहे. त्याच्यानंतर ज्यांचे द्राक्ष शीतगृहामध्ये, कोल्ड स्टोरेजमध्ये ते पण टेन्शनमध्ये आहे. कारण आता जे जात्यामध्ये तेच अडकलंय तेव्हा सुपातलं काय करणार आहे? बरोबर. आम्ही सर बेदानाचं प्रॉडक्ट आहे आमचं, काय 5-6 महिने वर्षाने विकू शकतो. डोक्याला ताप नाही आणि आपल्या देशामध्येच खपतंय, कच्चा माल विकायचा संबंधच नाही. काही संबंध नाही. बरं, बेदाना जर करायचा असेल आणि ताजा माल विकायचा असेल तर सोपं काय आहे? सोपं ताजा माल विकायचा आहे पण असं धोका पत्करावा लागतो. हा बरोबर आहे ना. आणि धोका पत्करला तर कधी कधी म्हणजे लाखाचे 12,000 होतात. जसे आज झाले तसे. म्हणजे शॉर्टकट कधी पण माणसाला अडचणीत आणल्याशिवाय राहत नाही. म्हणजे याच्यामध्ये फक्त म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो रिस्क न घेण्याची जी सवय ती पण कारणीभूत आहे. आता बेदानाचा प्लॉट करायचं म्हटलं तर रिस्क आहे, कारण पिचका होऊ शकतो, बरोबर आहे की नाही. आता शेवटी कसं असतं, तुमचा फुगलेला माल आहे, तो हवेने फुगवला का पाण्याने फुगवला का PGRने फुगवला, पण फुगवला आणि गटवला, आपला जबाबदारी संपली. पण इथं तसं नाही ना, बाप दाखवून येतं. म्हणजे जर माल पिकवला तुम्ही तर तो मनुका बनलाच पाहिजे. आणि मनुका नाहीतर पापडी, बरोबर आहे की नाही. पापडी बनला का याला तापडी येते मग, बरोबर आहे की नाही. म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये जर गर नसेल मालामध्ये तर त्याची पापडी बनते, बरोबर आहे की नाही. पापडीचा अर्थ काय की आतमध्ये फक्त पाणी आहे. आणि बेदाना जेव्हा तुमचा जनरली शेतकरी काय सांगता की बेदाना असा वाकडतो, असा वाकडा पडतो, तो पिचकतो कधी, जेव्हा त्याच्यामध्ये गर कमी असतो, तो कमरेमध्ये असा वागतो खाली. आणि जो बेदाना गर भरपूर असतो तो असा सरळ राहतो. तर तुमचा काय अनुभव आहे? तुमचा बेदाना कसा बनतो? चांगलाच बनतो. आता 4 किलोला 1 किलो बेदाना होतो पडतो. आणि बेदानाचं क्वालिटी कशी तयार होते? चांगलंच होते, चांगली बनते. वैदिकवर केलेला अनुभव 3 वर्षाचा आणि वैदिक शिवायचा अनुभव केमिकलचा, त्याच्यामध्ये काय बदल तुम्हाला जाणवला आतापर्यंत? पण त्याच्यापेक्षा ह्याचं उत्पादन जास्त, उत्पन्न जरा आणि जास्त. मालावर क्वालिटी, झाडावर परिणामच होतो. परिणाम. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही तुमचं खतं औषधं एकच प्रकारची वापरता आणि ती जेव्हा मातीला लागू होता तर त्याचा अंश तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतो क्वालिटीमध्ये, बरोबर आहे ना. तुम्हाला काय वाटतं की काय बदल पडला वैदिक वापरला? तुम्ही 3 वर्षापूर्वीची बाग तुम्हाला माहिती आहे आणि आता पण माहिती, जसं ते पण सांगताय. म्हणजे आमचा प्लॉट, ह्यो प्लॉट सोडून खालच्या बाजूला होता आमचा हां प्लॉट. हां. मग त्या प्लॉटला पिवळापणा जास्त होता.
म्हणजे तो केमिकलवर होता. हा Chemical केमिकलवर निवळ केमिकलवर. कायम पिवळेपणा. कायम म्हणजे आता पण केमिकलवर आहे का आता नाही येतो? आता केमिकल आता पूर्ण याच्यावरच आहे. म्हणजे तिकडचा पिवळेपणा जास्त असायचा. अजून जिरं माल जे असायचं साईजच माल होत फुगायचा नाही. काय पण करायचं साईज नव्हतं. म्हणजे ही जी राहिली एक ठिकाणी समजा ही छोटं दिसतंय असंच राहायचं. याचं प्रमाण जास्त राहायचं. ही ममिफिकेशन आहे. हा ती पूर्ण घडच बारीक राहून जायचं. अच्छा म्हणजे बरोबर शॉर्ट बेरी राहून जायची आणि मग त्याच्यामुळे मालच घट यायची. ओके. अजून मग समजा तुम्हाला ॲव्हरेज किंमत पण कमी आहे. हा बाजारात किंमत पण कमी. किंमत कमी माल कमी आणि किंमत कमी. इथं माल जास्त आणि किंमत सुद्धा जास्त. बरोबर आहे की नाही? जेवढी तुमच्या मालाला म्हणजे क्वालिटी जास्त तेवढी शेतकऱ्याला इज्जत जास्त. हो. त्याचं नाव बी तयार होतं ना. मग ब्रँड बनतो. क्या बात आहे. व्हेरी गुड. हे नेक्स्ट जनरेशन आहे ना जेन झी. तुम्हाला आतामध्ये त्याच्यामध्ये फरक पडतो की बुवा जे क्वालिटी आहे शॉर्ट बेरी याच्यामध्ये दिसत नाही. पिवळेपणा पानामध्ये दिसत नाही. अजून काय बदल दिसला? आणि मुळं त्या कायमचं बंद बसायचं. काय बंदच असायचं. पांढरं मुळच नसायचं. अच्छा. आता उकरल्यावर पांढरं मुळ दिसते. मग त्यावेळेस तुम्ही सगळं करायचे ना. सगळं पांढऱ्या मुलांना काय करायची गरज होती? सगळं तुम्हीच तर करायचे. हां वरून मायक्रोन्युट्रिएंट दे, वरून झिंक दे, वरून मॅग्नेशियम दे. सारखं प्रत्येक फवारणीवरूनच चालली ना तुमची ह्युमिक. म्हणजे तुम्ही जेवढं काही जे आहे फवारण्या सारख्या तुमच्या फवारण्यामधूनच झाडाला पोषण चालायचं. इथे झाडाची मुळी काम करते. केमिकलमध्ये तुम्हाला काम करायला लागायचं. केमिकलमध्ये मुळी काम करत नाही मग तुम्हाला काम करायला लागतं. बघा तुम्ही जर तुमचं फुफ्फुस काम करत नसेल तर व्हेंटिलेटरचं मशीन लावावं लागतं. हो. अरे व्हेंटिलेटरचं मशीन लावायला हरकत नाही परंतु त्याचं बिल पी पडतंय. तसं ब्लोअर म्हणजे व्हेंटिलेशन मशीन आहे. ते लावायचं म्हटलं बिल पडतंय. डिझेल आहे, फवारायला औषध आहे, पैसा आहे, बरं रिझल्ट मिळतो का नाही ते टेन्शन आहे. बरोबर आहे ना? म्हणजे तुमचं जे किडनीचं काम आहे हे फुकट आहे. बरोबर आहे की नाही? किडनी नसेल तर काय लावावं लागतं? डायलिसिसचं मशीन लावायला ते काम करतं तुमच्या किडनीचं हरकत नाही पण ते पैसे मोजायला लावतं. बरोबर आहे. आणि आरोग्य नसतं. तसं तुम्हाला केमिकलमध्ये सगळं करून मिळतं परंतु त्याची किंमत आहे आणि त्याचा तुमच्या आरोग्याला काही फायदा नाही आहे. इथे तुमची माती काम करते, तुमची मुळी काम करते, तुमचं पान काम करतं. तुम्हाला काहीच काम नाही करायचं. हां नाही झोप नाही. ज्याला चांगला माल पिकतो त्याला झोप नाही येत. त्याला आनंद होतो. ते उड्या मारतं. ते रोज बागेत जाऊन बसतं. काही करीत नाही नुसतं बसतं. त्या बात. आणि पूर्वी खायचं पण एवढं नाही खायचं. खायची इच्छा होत नाही. एक दोन खाले की बास वाटते. ते तोंडच म्हणते बास. काही नाटक करू नको तू. आहे का नाही? लोकाला खाऊ घालतोय तेवढं बास झालं स्वतः खाऊ नको. दोन पण बस म्हणते परत शरीराचे आहे आजारी होते. उद्यापासून माणूस राहत नाही तिथे. मग माणूस वर खाली बांधाखाली जायचं बांधाखाली. मी तुम्हाला म्हटलं ना हां बेटा नंबर येते. म्हणजे मालाला क्वालिटी. आता बघा हे उन्हामध्ये ठेवलं आपण तर याला चमकते किती. बघा त्याच्यावर नजर थांबते का? ग्लेजिंग भरपूर आहे ना. बघा आता हे उन्हात ठेवलं त्याच्यावर डोळे थांबतात का? नाही. डोळे असे बाजूला सरकतात. बरोबर. आणि सावलीत ठेवलं तर बघू शकतो आपण. म्हणजे याच्यामध्ये लाईट रिफ्लेक्ट होते. लाईट परत रिटर्न मागे येते म्हणून त्याला काय चमक आहे की नाही? म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे की याच्या आतमध्ये गर आहे म्हणून याला बाहेरून काय आहे चमक आहे. टेस्ट कसं काय? टेस्ट एक नंबर आहे. अरे वा. किती किलो साखर सोडली खाली? अहो मी खरं विचारतोय. साखर आम्ही चहामध्ये खातो. हां हे नवीन कुठेतरी येणार द्या. हो कॅमेरामन खाओ. सर चांगलेच आहेत. दाना कसा आहे? सर गोडच आहेत. अहो खरंच ना खाऊन पावा की. म्हणजे मागं सरांना द्या. सर तुमच्या शेजारी खाऊन बघा. खाऊन बघा. सगळ्यांना झाडातलं खाऊन बघा. ते तर वर हात घालायचं खायचं. खावा जागेवरच आहे. खावा. 70 दिवसांनी औषध बंद होत 70 दिवसानंतर औषध मारत नाही. 70 दिवसानंतर मारत नाही. अजिबात नाही. अजिबात एक औषधच मारत नाही. ऑक्स मिनी ऑक्स आहे. मिनी ऑक्स आहे. तो ऑक्स असो तर फॉक्स असो मारायचं नाही ना. 70 दिवसानंतर नाही. 40 वर्षापूर्वी ते शिरची द्राक्ष यायचे का?
बियाचे ती टेस्ट लागते. बोकरी बोकरी हा तू नव्हता तेव्हा, तेव्हाची टेस्ट लागते. असं तर अजून पुढे गेलं. काय वाटतं म्हणजे ज्यावेळेस अशी टेस्ट असते, जेव्हा तुम्ही पाहुण्यांना खायला देता, तुम्ही खाता, तेव्हा तुम्हाला काय वाटतं फिलिंग, जेव्हा तुम्ही पूर्वी खात नसायचे आणि आता खाताय भरपूर? आता खायला मजा वाटते. बरोबर. म्हणजे पूर्वी जर खाल्लं तर कंटाळा यायचा कंटाळा आणि त्रास व्हायचा. त्रास. आता पाहुण्या रावण्याने जर पाठवलं तर पाहुणे मग दुसऱ्या दिवशी येतात, इकडेच राहतो मी. छान आहे. काय काय केलं तुम्ही याला, काय करता दरवर्षी असं पिकवण्यासाठी? आता मगाशी विचारलं साखर सोडली का, तर म्हणतात नाही म्हणताय. साखर कसं तुम्ही चहात खाताय म्हणे, चहात खाताय. आता बंद करायचं, गोळावर यायचं. वा वा वा, क्या बात आहे, एकदम सुंदर. सेंद्रिय गोळावर यायचं. वैदिक गुळावर. मला एक सांगा, या आता किती बाग किती वर्षाचा आहे? हे तिसरं पीक आहे. थॉम्सन आहे, हां. तिसरं पीक आहे. तर तुम्ही काय दोन दोन ठेवताय का? 2-1 2-1 दोन्ही बी ठेवतोय, एक बी ठेवतोय. हा एक बी आहे, दोन बी आहे. दोन्ही सेम असलं तर दोन्ही ठेवलंय, एक खराब असलं तर त्यात एकच बस. ठेवलंय. किती क्षेत्र किती आता हे? 1.5 एकर आहे. 1.5 एकर मध्ये झाडं किती आहे? हे 1325. 1300, म्हणजे दोन दोन काही ठिकाणी आहे. हा 10-5 अंतर आहे. हा 10-5 अंतर आहे. की त्या काळामध्ये जी टेस्ट होती ती टेस्ट आज कुठेच बघायला मिळत, पण ती तुमच्या बागेत आहे. खरं आहे का खोटं आहे? खरं. बस यावेळेचे मनुके बनतील, त्याला रेट इतरांपेक्षा चांगलाच मिळेल. काय वाटतं पाटील तुम्हाला? बरोबर आहे ना? तर काय फरक पडतो तुम्हाला, मनुक्याचा किती फरक पडला? मनुक्याचा हां त्यावेळेला जे माल निघायचं कॅरेटा भरून भरून, हां मग त्या मालाने ह्या मालाला ॲव्हरेज जास्त फरक पडायचा. किती फरक पडलाय? तो 4.5-5 पर्यंत गेला तरी पण 1 किलो बेदाना झाला तो जिऱ्याच्या माला. हां आणि ह्याला होतोय 4 किलो. 4 किलो होतोय. बरं क्वालिटी 4 किलोला 1 1 किलो होतो. 4 किलो 1 किलो, तेव्हा 4.5 ते 5 किलो घ्यायचा रॉ माल. आता 4 किलोमध्ये सुद्धा 1 किलो होतोय. बरं अजून याची जी गोडी आहे, आता मागच्या 3-4 वर्षापूर्वीची गोडी आहे, याची जी गोडी आहे यात किती बदल आहे? पहिल्या वर्षापासून ह्याला जर आता जास्त आल्यासारखं वाटतं. जास्त साखर आली आहे. आणि केमिकलच्या माल, आजूबाजूला केमिकलचा माल असतो ना कोणाच तरी, त्यांच्या टेस्टमध्ये आपल्या टेस्टमध्ये काय फरक आहे? फरक आहे आता आणि त्यात भरपूर फरक आहे. किती फरक आहे? बोला बोला, तुम्ही खाल्लाच ना कोणी? आम्ही खाल्लोच नाही. खाल्लोच नाही. हां खाल्ल्यानंतर एक थोडे 5-10 सेकंदानंतर अशी साखर अशी म्हणजे अशी वेगळीच वाटते. तोंडामध्ये हा अशी असं वाटतंय कोणीतरी चमच्यानं टाकले वरून काही. तुमच्याबरोबर साखर तोंडामध्ये असं वाटतंय. नॅचरली फारच वेगळा हा. आहे. आणि बाजारात विकताना जे खातो ते कसं लागली तर तेवढ्यापुरती लागते आणि परत 2-3 मिनिटांनी गायब होते. म्हणजे अच्छा, पाण्यासारखं लागतं, पांचट लागतं. हे जरा असं चिमटभर साखर टाकल्यासारखे वाटते बघा. तुम्ही जर याचा रस जर काढला ना, हातावर जर ठेवला ना, तुमचा हात पूर्ण काय होऊन जाईल? चिकट होऊन जाईल. म्हणजे याच्यामध्ये प्युअर काय आहे? शुगर आहे. बरोबर आहे ना? आता मला सांगा, हे एवढं गोड बनवण्यासाठी मगाशी तुम्हाला म्हटलं साखर पेरली का, तर नाही म्हटले, तर काय पेरलं तुम्ही ते सांगा मला. त्याला SCT वैदिकचं जे कृषी अमृत हां. आहे, SSM किट आहे, तो सगळं टाकलं. मग तुम्ही SSM टाकता, मग गुजरात दाखायची काय गरज नाही ना? अच्छा, ते पूर्वी नाव डोक्यात राहिले ते. म्हणजे कृषी अमृत किती बॅगा टाकल्या 1.5 एकरला? आम्ही 20-20 पोते टाकतो. किती बॅग बेसल डोस झाले? आमचं ऑक्टोबर गोडी छाटणीला 2, एप्रिल छाटणीला 1 म्हणजे 3 बेसल डोस होता. वर्षात. बरोबर आहे ना? मग 3 बेसल डोस हे सेम टाकायचं. कृषी अमृत 20 बॅगा, त्याच्यानंतर SSMच्या 2 किट. 2 किट, म्हणजे 2-2-2-2. हां त्याच्यानंतर हे RNPH RNPH ते बी घालतो. किती घालता? ते एक 4-5 पॅकेट घालतो. म्हणजे 600 ग्रॅमचे, हां म्हणजे 2400. मग 1 किलो, 1 पॅकेट का नाही घालत 3 किलोचं? ते तेवढंच वापरायला आहे मी आतापर्यंत. तेवढंच वापरायला. प्रायोगिक तत्वावर म्हणून हळूहळू चालू आहे. 3 वर्ष प्रयोग चालू आहे. चालू आहे. अच्छा, अजून किती वर्ष चालणार आहे? हे असंच चालू ठेवायचं आहे. कुठल्या बी कंपनीवर एकदम विश्वास ठेवता येत नाही शेतकऱ्याचा, असं आहे तो. नाही, आता साखरेचा काय पाक करायचा आहे का? तुम्हाला एक कळतं का की तुम्ही जर याला जर पूर्ण ताकदीने बेसल डोस दिला, हां आता केमिकलमध्ये कसं होतं, साईड इफेक्ट होतो. साईड इफेक्ट. जास्त दिल्यावर काय होतो? साईड इफेक्ट होतो. तसं वैदिकमध्ये नाही होत. वैदिकमध्ये तुम्ही दिल्यावरती इफेक्ट होतो, पण पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. म्हणजे काय की निसर्गानं अतिक्रमण निसर्गाचं काही जरी अतिक्रमण केलं तर त्यावेळी तोटा थोडंफार होत नाही, तोटा होतच नाही. थोडंफार. परंतु नाहीच होत. तुम्ही कमी टाकता म्हणून होतो. हां तुम्ही ताकद कशी लावता? कमी. आता यांनी हे फॅन लावले, हां कोणी या कंपन्यांनी हां पवनचक्क्या लावल्या ना. हां. आपण आपली पवनचक्की लावा. आपण केवढी लावू? छोटीशी. छोटीशी. वादळाला लावती पवनचक्की खाली येईल आपली. यांच्या येतील का? त्यांची नाही, का नाही येत? ताकद फुल लावले. सगळं कळतंय.
पण वळत नाही. तुम्ही याला जर फुल ताकद लावली तर आता जो माल आहे आता किती माल असेल याच्यावर? त्याच्यावर गेल्या वर्षी 30 टन झालाय. दीड एकर दीड मध्ये. ओके हां, म्हणजे एकरी 20 टन. हा पहिल्या वर्षी टोटली 18 टन झाले. 18 टन 1.5 एकर. नंतर 18 टन दुसऱ्या वर्षी 30. तिसऱ्या वर्षी आता तिसऱ्या वर्षी 25च्या वर तर निघते. या वर वर्षी निघते. जरा मला कमी आहेत. नाही 28 पर्यंत निघेल 28 पर्यंत निघेल. हां. आता मला सांगा त्याच्या त्या 28 मध्ये माझ्या हिशोबाने जवळजवळ 20% माल थोडासा सेकंड आहे. हा 20% म्हणजे 80-20 बरोबर आहे हां, ना? हां. मग तुम्ही वापरता बी 80-20च ना? हा हा हा. तुम्ही 100% जर वापरलं, नाही नाही 100% 100% बघा मी कसं बोललो तुम्हाला, मी मालावून सांगतो ना, मी तर काय बघायला पण नाही. 100% फॉलो केलेलं. डॉक्टरने नुसता बघितला का चेहरा कळून जातो काय काय खाल्लंय नाही. काय खालोय खालो वरो काय सगळं कळतं. तर तुम्हाला भीती वाटते की बाबा या कंपनी बरोबर समजा 100% वापरलो तर फेल गेलो तर काय हा, होईल. भीती वाटते. तर तुम्ही त्याच्याकरता असा प्रयोग करा ना, 4 गल्ल्या 1 वाल, हा 1 वालवर लावा ना, 1 वालवर सर डाव हे लावा. 1.5 एकर एकच वाला आहे. आहे ना? एकच वाला आहे. मग कमीत कमी अर्धा प्लॉट करा ना. शंका काय राहिलं नाही. बसलाय विश्वास तुम्ही 100% जर केलं तर फायदा काय सांगतो तुम्हाला मी. एक सारखा माल राहील. आता समजा माझ्या मागे कसा माल आहे, हा आहे का नाही, ते तर. हा माल एक सारखा राहील. दुसरी गोष्ट एक सुद्धा स्पॉट करून बघायला मिळणार नाही. असं मम्मी नाही होणार हा बिलकुल. हे झालं माझ्या डोक्यावर बघा, इथे झालंय का. आता मम्मी 5-10% झालंय. हा मम्मी काय होतं लक्षात ठेवा. मम्मी म्हणजे काय, मेलेलं मॅडम. क्या बात आहे, कोण बोललो एवढं हळूच का बोलतो. माणसाने खरं मोठ्याने बोलावं. ते तिकडं माईक आहे पप्पांच्या याच्यामध्ये, मोठ्याने बोल. मेलेलं मॅडम. मेलेलं म्हणजे या घडावर मेलेलं मड पण आहे लटकलेलं, बरोबर आहे ना. मग हे जे मेलेलं मड आहे खालचं, बरोबर आहे की नाही. हे बघा याच घडाच तोडलं ना मी, म्हणजे वर घड चांगला आहे चांगलं. आणि खाली मड तयार झाले. याचा अर्थ काय झालंय, 80-20 झालंय. तुम्ही जे 20 वापरलं केमिकल त्यांनी मड करून टाकले, आहे की नाही. म्हणजे तुम्ही ह्याला पण तेच झालंय बघा, आहे की नाही. म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की हा प्युअर वैदिकचा घड आहे, पण याच्या खाली पण लगेच काय झालंय, मड तयार झालंय, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या वैदिकची पॉवर काय झाली, कमी पडली. तुम्ही याला जर सॉईल चार्जर सोडला ना 10 लिटर एक खटी, एनर्जी बुस्टर 2 लिटर, सॉईल चार्जर 10 लिटर, किती खर्च येईल, 7,500-8,000 रुपये झाले, बरोबर आहे की नाही. परंतु ज्यावेळेस तुमचं मम्मी होईल असं समजा हे 5% जरी झालं तर 5% तुमचं किती झालं, 25 टनामध्ये 5% किती झालं, 1.25 टन माल केवढाच झाला. आताच्या रेटला 75 जरी दिलं 60-70 हजार रुपये. 70,000 रुपये जर वाचवायचे असतील तर 7,500 रुपये खर्च करायला काय अडचण आहे. सोपं कधी सांगतो मला मी. 10% म्हणजे 1 रुपया खर्च करा 10 रुपये वाचणार आहे, बरोबर आहे, चूक आहे. मग तुम्ही आता 1 रुपया जर वाचवायला गेले तर 10 रुपये नुकसान होणार आहे, बरोबर आहे ना. मग तुम्ही ते सोडा मम्मी जागी स्टॉप होईल तुमची. मम्मी काय होते का ह्या झाडाला जे अन्नद्रव्य पाहिजे ते तिने ह्या पाणी, हे बघा हे वरचे पानं बघा, हे वरचे पानं काय झाले, पिवळे पडले. हे काय कॅनोपीमध्ये नाही आहे, कॅनोपीच्या खाली एका शेडमध्ये नाही तर सूर्यप्रकाश आहे तरी पण पिवळे पडले. हे पिवळे नाही पडले, याचं क्लोरोसिस झालंय बघा. क्लोरोसिस म्हणजे काय, हे का देठाची शिर आहे का नाही, शिराच्या बाजूने हिरवं आहे आणि साईडच्या कडाने काय झालंय, पिवळं झालंय. म्हणजे याच्यातले जे क्लोरोफिल आहे आणि जे कार्बोहायड्रेट आहे हे स्टोरेज हे झाडकडून मागू राहिले, याच्यामध्ये इथेफॉन तयार झालंय. इथेफॉन स्ट्रेस हार्मोन असतो ना, तर इथिलीन तयार झाल्यामुळे ते इथिलीन तयार झालं आतमध्ये. आपण जे इथेफॉन फवारतो की नाही तानाच्या काळामध्ये, त्यातलं कंटेन इथेफॉन असतं, त्याच्यामध्ये हे झाडात गेलं का इथिलीन तयार होतं. ते केळी पिकवायला इथिलीन गॅस टाकतात ना, तो त्याने काय होतं, याच्यातली जे अन्नद्रव्य ते रिवर्स काढीने कुठं उतरतं, घडामध्ये बघा खाली घड आहे, बरोबर आहे ना. मग घडामध्ये त्यातलं अन्न खेचून झाल्यानंतर हे पान रिकामं झालं. मग आता कुठून खेचायचं, काडीमध्ये, तर काडीमधलं पण खेचून झालं. मग आता कुठून खेचायचं, खेचायलाच काही नाही. मग जे पान अन्न करून तयार करून देणार होतं त्या पानाने जीव दिला सगळा, त्यातलं सगळं क्लोरोफिन मशिनरी जळून गेल्या. त्याच्यामुळे ह्या घडापुढे 2च पर्याय राहिला, एक तर यातला माल डॅमेज करून टाकणे काही, आणि किंवा हे पान तसंच ठेवणे अख्खा घड खराब होणे. अख्खा घड खराब होण्यापेक्षा खालचे काही मनी सिलेक्ट करतं ते आणि तिथून पुढे त्यांचं अन्नद्रव्य काय करतं, कट करतं. आता केमिकलच्या बागेमध्ये अख्खा घड ममिफिकेशन होतं. वैदिकमध्ये जेवढ्याला अन्न पुरलं नाही तेवढाच होतो, ते बी तुम्ही केमिकल वापरताय म्हणून होतोय. मग तुम्ही 100% जर वैदिक वापरलं तर हे होणार नाही, 100% जर वैदिक वापरलं तर नाही होणार. तुम्ही 80-20 वापरलं तर 20% तुमचं नुकसान
होणारच आहे. होणार. मग ते नुकसान वाचवायला तुम्ही आता काय करा, इमर्जन्सी सॉईल चार्जर तेही अमृतजलच्या पाण्यात सोडा. अमृतजल हो, अमृतजलच्या पाण्यात सोडा. तुम्ही म्हणाल अरे यार काय चमक आली आहे आणि आहे ते घर सुद्धा. आता त्याला किती दिवस बाकी आहे? झाला आता तरी 4-5 दिवस. 4-5 दिवस. आज संध्याकाळी सॉईल चार्जर सोडून द्या, 24 तासात फरक पडेल. ठीक आहे. याच्यात पाणी उतरायला किती वेळ लागतो? लगेच 10-15 मिनिट. हा, म्हणजे तुम्हाला हे कळेल की तुम्ही या मम्मी जागेवर जे केमिकलवाले त्यांचा पण याचा फायदा होऊ शकतो. त्यांनी पण त्यांचं 10 लिटरमध्ये भागणार नाही. त्यांना एकरी कमीत कमी 20 लिटर सोडावं लागेल, 15 ते 20 लिटर. पण त्यांचा 15,000मध्ये 1.5 लाखाचा फायदा होणार केमिकलचं सोडून पण काय फायदा होणार नाही. नाही. होणार फायदा, सांगतो तुम्हाला. होणारच. नाही होतो, सांगतो ना मी. त्यांचा फायदा का होणार? आहे तो माल कडक होईल. हे नाही डेव्हलप होणार, हे जो रिपेअर नाही होणार, पण तो आहे तो माल त्यांचा वजनदार होईल. या काडीमध्ये जी रिकामपणा आणि पोकळी तयार होते ती भरून निघेल. हे पानांच्या शिरा ज्या चॉकअप झाल्या त्या सगळ्या मोकळ्या होतील. म्हणजे जेवढं रस्त्याला जेवढं ब्लॉकेज झालेलं आहे ना, ते सगळं ब्लॉकेज साफ होईल. सगळ्या वाहिन्या मोकळ्या होतील त्यांच्या. त्याचा फायदा त्यांना पुढच्या छाटणीमध्ये होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जो माल तोडणार आहे त्याला पण होईल. अशी कुठली कंपनी सांगते केमिकल बिलकुल वापरू नका, आमच्या भरोशावर करा? अशी कुठली म्हटली का आजपर्यंत? नाही. तरी आम्ही सांगतोय तुम्हाला. आणि म्हणजे आम्हाला हिंमत आहे, आम्हाला गॅरंटी आहे ना. आपण जे करतो ते शास्त्रीय पद्धत आहे. बरं, प्रत्येक गोष्टीला तुम्हाला आम्ही शास्त्रीय कारण सांगतो. असं आहे का मोगम काहीतरी बोलतोय? जे शास्त्रीय कारण प्रत्यक्ष घडतंय झाडामध्ये. की याच्यामध्ये जेव्हा तुम्ही माल बनवता केमिकलमध्ये, तुम्हाला याच्यामध्ये काय समस्या जाणवायच्या ज्या याच्यात जाणवल्या नाही वैदिकमध्ये? आताही केमिकल ते जाणवत आहे. अशा कुठल्या आहे? केमिकल आता आमची इथं बागा 6 वर्षाची तुम्ही पुढे सांगा ना, टिकलेली तुम्हाला नाही. अभ्यास ज्यांना अभ्यास आहे त्यांनी सांगा ना. नाही सर, इथं काय होतंय, आपल्या सवळ पाण्यामुळे 6 पिकं निघाली की आपली बाग पूर्ण बाद होते. हां, खराब होते. आता हे जाधवाचे आहे ते बघा, त्यांचं बी आज 6वं पीक निघालं यावर्षी. बाग पूर्ण खराब झाले. बाग खराब झालं म्हणजे काय झालं? म्हणजे पाणी पूर्ण पान जळायला लागले, पान जळते, माल पण कमी पडला यावर्षी आणि माल बी पान निघाला जळालं. नाही. करपा लागला. बघा, पान जळालेलं नाहीये, पानातलं अन्नद्रव्य सगळं रिवर्स झालं. तुमच्याकडे स्ट्रेस लवकर बसतो, बरोबर आहे. आता तुमची माती किती मोशाळे, पाणी तर हे आम्ही रस्त्याने येतानाच बघितलं डाळिंबाच्या बागेवर. आता इथं बाग कोणाची आहे? भावाचं. तुम्ही वापरता का सॉईल चार्जर? आता तुम्ही फक्त कृषी अमृत वापरताय. त्या कोपऱ्यामध्ये काय झालंय? किती वर्षाची बाग आहे? 2 वर्षाचे फक्त. 2च वर्षाची. 2 वर्षामध्ये तिकडचा कोपरा काय झालाय? टक्कल पडले. पडलंय ना? त्याचं काय कारण आहे? मर आहे ना. आणि तुम्ही म्हटले तसं ते ताप बसतोय. म्हणजे झाडं तुमचे डाळिंबाचे असो नाही तर द्राक्षाचे असो, तुम्हाला जी समस्या ती आहे. आणि तुमच्याकडे एक व्याख्या झाली आहे का डाळिंब 2-3 वर्षाच्या पुढे टिकत नाही. 2 पिकं काढले की 4-4थ्या 5व्या वर्षी डाळिंब काढून टाकावं लागतं. आणि द्राक्षसुद्धा 5व्या-6व्या पिकाला काढावं लागतं. ही तुमच्या काय झाली? व्याख्या झाली. त्याचं कारण तुमच्या पाण्यामध्ये असलेले क्षार. आता मला सांगा, तुमच्या पाण्यामध्ये क्षार आहे, मग तुम्ही त्या क्षारांमध्ये जेव्हा रासायनिक खतं टाकतात, रासायनिक खतं काय आहे? रासायनिक खतं काय आहे? मीठ आहे. त्याच रासायनिक खतांनी या पाण्यामध्ये काय आणले? क्षार आहे. खूप बाहेरून आले का? वरून पावसातून पडले का? नाही. मग कुठून आले? खतातून आले. आणि त्या खतातून क्षार तयार झाले आणि तुम्ही त्याच क्षारामध्ये परत खत टाकताय. आधीच आग पेटलेली आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन पेट्रोल वाटताय. आणि तुमच्या अपेक्षा जाळ होऊ नये, तुमच्या अपेक्षा थंड व्हावा. अरे 6 वर्षाची 4 वर्ष येईल ना. 30 वर्षापूर्वी वगैरे त्यावेळेस तुमच्याकडे बागा जास्त दिवस टिकत असतील. किती वर्ष? 10-12 वर्ष. त्या 7-8 वर आल्या, नंतर 6 वर आल्या. आता तुमच्या काळामध्ये 4 वर येतील. तुमच्या पोरांच्या काळात लावायच्याच नाही. आपल्या पद्धतीमध्ये दोष आहे, वातावरणात नाही. बरोबर आहे की नाही? आता मगाशी तुमच्या पाण्याची करामत जर पाहिली तर त्या एका प्लॉटवरती आम्ही गेलो होतो डाळिंबाच्या, तर बोरचं जे पाईप आहे तो पूर्ण सडून गेला 5 वर्षांमध्ये. बरोबर आहे ना? म्हणजे एवढं त्याच्यामध्ये काय झाले? क्षार. तरी पण तुमच्याकडे पिकतंय. त्याचं कारण काय माहिती का? तुमच्याकडे 4 महिने ऊन पडतंय. 4 महिने तुमच्याकडं काहीच करत नाही, तुम्ही पाणी भरत नाही, म्हणून तुम्ही वाचले. जर तुम्ही बागायती असते तर लवकर उलगले असते. तुम्ही आता कोबीवर फ्लावरवर आले असते. कळलं का सगळ्यांना? मका, कोबी, फ्लावर, बाकी उद्योग करायचे नाही. त्याचं कारण काय आहे? ते हाय pH वर येणारी पिकं आहे. उच्च जास्त pH जरी झाला, 9.5 झाला, 10 झाला, तरी ते सुद्धा पावसाळ्यात येते सर, उन्हाळ्यात येत नाही.
बरं ते सुद्धा पावसाळ्यात येतं बरोबर आहे उन्हाळ्यात ना? येत नाही उन्हाळ्यात मेथीच उगवत नाही. मग आता बघा सगळ्यांनी नीट लक्ष द्या. मगाशी आम्ही थोडा पाण्याचा अभ्यास केला तिथे तर तापले पाय माझे तापले. म्हटलं पाण्यामध्ये जाऊन काय करावे, थंड करावे. म्हणून बादली घेतले पाण्याचे, त्याच्यामध्ये दोन्ही पाय बुडवले. दोन्ही पाय बुडवल्यानंतर उलटाच कार्यक्रम झाला. अगोदर थंड लागले, बरं वाटलं. फक्त 5 मिनटं पण नाही झाली, 4 मिनटं झाले, पाय चावायला लागले समुद्रात गेल्यासारखे. पटकन पाय बाहेर काढले आणि असे खाजवले, त्याला थर आला. म्हणजे त्या पाण्यातले सगळे क्षार कुठे जमा झाले, पायावर जमा झाले. हीच प्रक्रिया कुठं होते, मुळावर होते. मग ते त्या पुन्हा असे थर आला. आणि मग मी बिस्लरी पाणी आणलं, बिस्लरी घेतली, ती त्याच्यावर ओतली आणि ते असं जरा नखाने घासलं तर त्याच्यामधला मळ निघाला. मी पाय दाखवले, एका पायाचा मळ काढला तो पाय आणि एका पायामध्ये तसंच ठेवला तो पाय. दोन्हीला एक पाय मळकट दिसतोय, एक पाय पूर्ण स्वच्छ दिसतोय. म्हणजे जर एवढा जर साखा तुमच्या मुळीवर साचला, एवढा साखा जर तुमच्या आतमध्ये झाडामध्ये गेला तर जसं माणसाची किडनी फेल होते, तुमच्याकडे किडनीचे फार आजार असणार आहे. मुतखडा, किडनी, हार्ट ब्लॉकेज, मूळव्याध आहे ना, बीपी, शुगर सगळं आहे. का बरं? कारण पाण्यामध्ये काय आहे, तुम्ही किती फिल्टर करा, हवेतून काय जाणार आहे, हवेतले क्षार तुम्ही कसे वाचवणार? हवेमध्ये पण क्षार आहे ना. म्हणजे या क्षाराने तुमच्याकडचे जे शरीर आहे आतमधून पोखरलं आहे पूर्ण, बरोबर आहे की नाही? अकाली म्हातारपण यायला लागले. आता याची केस बघा ना, लांब जायची काही गरज आहे का? अहो माझे 2 दिवसामध्ये सपाट झालं वर आंघोळ करून. का हो पाटील? हो तुम्ही केस सगळे पांढरे केले, तिकडे बाग बी पांढरा करून ठेवलाय. खाली सगळं क्षाराचे आम्ही पाहिलं काय साचलेले सर. त्या रस्त्याने पहा तुम्ही, तुम्हाला फक्त मर दिसला असेल, पण जे झाड जिवंत आहे त्याच्या मुळाशी काय आहे, सगळं क्षार आहे की नाही? म्हणजे हे क्षार तुमच्या मुळांना असं डॅमेज करतात. जसं माझ्या पायाबरोबर त्यांनी क्रिया केली तशी सेम क्रिया तुमच्या मुळांना घडते. राईट? ते मला प्रत्यक्ष करून दाखवायचं होतं, म्हणून ते मी पाय पाण्यात घातले होते. मग आता आपल्या मातीमध्ये जेव्हा असं क्षारपडपणा आला तर आपण काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन मेंटेन करा. काय मेंटेन करा? मग ऑर्गॅनिक कार्बन मेंटेन जर केला तर ऑर्गॅनिक कार्बनमध्ये ह्युमिक ॲसिड असतं. ह्युमिक ॲसिड म्हणजे मार्केटमधलं नाही. बघा जसं दुधामध्ये फॅट असतं, मी जर डालडा घेतला आणि तो जर चोळला तर माझ्या हात पायाला इन्फेक्शन होईल, लक्षात घ्या. पण तूप जर चोळलं तर ते पाय सुंदर होतील आणखी. डालडा आणि गीर गाईचं तूप, मिल्क चार्जरचं. तसं तुम्ही ज्या वेळेस तुमच्या मातीमध्ये काय वाढतंय, क्षार वाढतंय. तुम्ही जर तिथं जर ह्युमस वाढवला, म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढवला, तर जेव्हा जेव्हा त्या ह्युमसमध्ये पाणी जाईल तेव्हा त्यातून ह्युमिक ॲसिड बाहेर पडेल. बरोबर आहे ना? मग ह्युमिक ॲसिड जेव्हा बाहेर पडेल, ह्युमिक ॲसिड त्या क्षारांना चिलेट करतं, लगेच त्यांचं काय करतं, विघटन करतं. क्षारांचं विघटन झालं तर जे क्षारपड पाणी तुमच्या पिकाला मारू राहिलं तेच क्षारपड पाणी तुमच्या पिकाला तारायचं काम करणार, खत म्हणून काम करणार. म्हणजे जे तुम्हाला शाप आहे तेच तुम्हाला काय होणार, वरदान. आणि म्हणून यांना म्हटलं मी 10 लिटर सॉईल चार्जर सोडून द्या. तुम्ही 2 लिटर सोडल्याने काहीच नाही होणार, 10 लिटर सोडल्याने काय होणार? मागाशी तुम्हाला मी उदाहरण दिलं होतं पवन चक्कीचं. तुम्ही बारीक पवन चक्की लावा. जुन्या काळातलं एक राजा महाराजांचं उदाहरण सांगतो. तर राजाने काय केलं, आवाहन केलं, माझ्या राज्यामध्ये आता यावर्षी दुष्काळ पडलेला आहे, शेतकऱ्याला खायला, माणसांना, नागरिकांना काहीच नाही आहे, पैसा नाही आहे, उत्पन्न नाही आहे, तर कमीत कमी पैशामध्ये पंखा निर्माण करा आणि प्रजेला काय झालं पाहिजे, हवा मिळाली पाहिजे, हवा खायला भेटली पाहिजे आणि गारवा मिळाला पाहिजे. तो जो कमीत कमी पैशामध्ये पंखा तयार करेल त्याला मी बक्षीस देईल म्हणे 1000 मोहरा. एक जणांनी पंखा तयार केला, 10 पैशात पंखा. मग त्याने ती पंखा वाटायला परवानगी दिली, सगळ्या प्रजेनी पंखा घेतला, प्रजा पण खुश, 10 पैशात पंखा, 10 पैशात पंखा. दुसऱ्या दिवशी अख्खी प्रजा राजवाड्यासमोर आली पंखे घेऊन, मोडलेले पंखे घेऊन. शेतकरी राजा हे घराने घेऊन, माझं मम्मी झालं, माझं क्रॅकिंग झालं, माझं क्रॅकिंग काय ते म्हणतात आता, उकड्या आला. म्हणजे प्रत्येकाच्या समस्या, तुम्ही म्हणले उपाय काय त्याच्यावरती, म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर ते झाल्यावर मग ते राजाने त्या माणसाला बोलून घेतलं, म्हणे अरे 1000 मोहर आपण घेऊन गेला माझ्या, हां त्याला पकडून आणणार आहे म्हणे. म्हणे का रे, म्हणे का रे फसवलं तू प्रजेला? म्हणे महाराज छोटा मुंह बडी बात. म्हणे महाराज तुम्ही काय म्हटले, कमी पैशात बनवा. तुम्ही असं कुठं म्हणले टिकाऊ बनवा? तुम्ही कुठं म्हणले की बाबा की बेसल डोस पॉवरफुल झाला पाहिजे, माल भारी आला पाहिजे? तुम्ही म्हणले फक्त बेसल डोस द्या, मग मी दिला कमी पैशात.
तुम्ही म्हणले फक्त माल फुगला पाहिजे, मी दिलं कमी पैशात. तुम्ही म्हणले फक्त माल लागला पाहिजे, मी दिलं माल लागण्यासाठी. मम्मीची गॅरंटी मी काय देऊ? कळलं का तुम्हाला? म्हणजे मग राजाने विचारलं त्याला, बरं ठीक आहे चल मग सांग म्हणे तुझं काय समस्या आहे. म्हणे महाराज ह्या सगळ्यांना मी कमी पैशात पंखा दिला आणि पंखा पण पंखाच दिला म्हणे, त्यांनी हवा पण लागते म्हणे. म्हणे मग यांचे मोडले कसे काय? म्हणे यांना वापरता येत नाही. म्हणे वापरायचं कसा? मग पंखा धरला असा समोर. म्हणे महाराज बा असा पंखा आहे म्हणे, 10 पैशाचा असा पंखा समोर धरायचा, तुमचे सगळे लोक असं करता म्हणे, गेला मोडून म्हणे. अरे मग पंखा तसाच करतात म्हणे. नाही म्हणे 10 पैशाचा पंखा आहे, वेगळा वापरायचा म्हणे. आणि कसा वापरायचा? म्हणे मुडकाच करायचा. केमिकल वाल्यांनी तुमच्या हातात 10 पैशाचा पंखा दिला, मुंडका तुमचा मुंडका हलू हलू जा. पंखा टिकला पाहिजे पण मुंडकं मोडलं पाहिजे. आणि तो पंख्यावाला म्हणतो साहेब यांनी मानेचा व्यायाम होतो. हा माणूस बिझी राहतो, ध्यान लागतं. त्याच्यामुळे आपल्याकडे शेतीच्या बाबतीमध्ये सगळा पोरखेळ चालू आहे. तुम्ही सॉईल चार्जर काय करतं, जमिनीमध्ये गेल्यावर तुमच्या मातीचं चिलेशन करतं. चिलेशन करतो म्हणजे काय करतो? शिजवतो. काय करतो? शिजवतो. म्हणजे तांदूळ पक्का करतो. तो शिजला की तो खातो, तो आपल्याला पचतो. तसं झाडाचं पण आहे. झाडाला तुमचं रासायनिक खत असो किंवा कुठलंही समजा ही काडी आहे, ह्या काडीचं तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं, समजा खालच्या बाजूला ही काळी पडते बघा, इथं ही माती आहे तुमची, बरोबर आहे की नाही? हां, इथं तुम्ही बेसल डोस भरला, जो शेतकरी 100% वापरतो त्याचं इथं काळं होऊन जातं. तुमचं थोडं तपकिरी आहे. तपकिरी म्हणजे तुम्ही 100% वापरत नाही. तुम्ही जर इथं सॉईल चार्जर जर वापरलं तर पुन्हा हे चॉकलेटी होऊन जाणार. हे काय होणार? चॉकलेट. हे बघा मुळी किती जबरदस्त आहे. पहा मुळी आहे पण लाल पडलेली. हे बघा तळतळ वाजते, म्हणजे मुळी भरपूर आहे. बेसल डोसनी मुळी डेव्हलप झाली, बेसल डोसनी मुळी डेव्हलप केली, पण तुमच्या पाण्याने ती काय करून टाकली? मारून टाकली, जाळून टाकली. हा गाव तसं चांगलं, पण नाही 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 नाही, पाणी तसं चांगलं पण मुळीला जाळून टाकलं. आहे का नाही? म्हणजे तुमचं पाणी जे आहे, हो, म्हणजे तुमचं पाणी क्षारपड आहे ना, त्याला पर्याय काय आहे? 2 पर्याय आहे. अमृत जलचं पाणी आणि सॉईल चार्जर आणि बेसल डोस. 3. बेसल डोस पाण्याला बफर करणार आणि त्याला फिल्ट्रेशन करणार. जसं एखादा फिल्टरिंग प्लांट असतो की नाही, तशा प्रकारे त्याच्यातून जर थेंब आरपार गेला बेसल डोसमधून तर तो डायरेक्ट शुद्ध होणार. ही बेसल डोसची ताकद पाण्याचा. आणि तुम्ही जर सॉईल चार्जर मिक्स केलं तर पाणी चिलेट होणार. आणि 3, अमृत जल जर वापरलं तर जिवंत पाणी तयार होणार. सॉईल चार्जर तुम्ही जर कमी सोडलं तर याचा भडका होईल उलट, आणि पूर्ण सोडलं तर त्याचं काय होईल? शांत होईल. कुठलं वापरताना एसिटी वैदिकचं कमजोर वापरू नका. नाही तर आम्ही काय सांगतो, वापरूच नका, अर्धवट वापरूच नका. म्हणजे तुम्हाला द्यायचं आहे ना तर फुल सॉईल चार्जरमध्ये आम्ही काय सांगतो, 10 गुंठे करा. आम्ही 5 जण आहेत ना, 5 जणांना बोलूच नका, एकालाच बोलवा, त्याला फुल जेव घाला. बाकी 4 आम्ही 4 ठिकाणी पाठवून देऊ. पण तुम्ही सगळ्यांना अर्धवट जीव घालणार ना, तुम्हाला पुण्य भेटणार ना, आम्हाला तृप्तीचा ढेकर भेटणार. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही शेतीला वापरताना 10 एकर शेती आहे ना, 1 एकर शेती करता, पण त्या शेतीला तुम्ही परिपूर्ण वापरा. परिपूर्ण वापराल ना, तुम्हाला या बागेत घुसायची भीती वाटेल, एवढा माल येईल. ही ताकद आहे एसिटी वैदिकची. म्हणजे मला सांगायचं काय, हा बाग इथवर नाही, इथवर येणार खाली. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून तुम्ही जे म्हणले 70 दिवस काय मारला नाही, 70 दिवसानंतर नाही, बरोबर आहे की नाही? 70 दिवस मारले, 70 दिवसानंतर बंद. बरोबर आहे. तर मग तेच मला सांगायचं आहे की तुमचे सगळे रेसिड्यू आता गायब झाले सगळे. माल तुमचा प्युअर ऑर्गॅनिक झालेला आहे हा. आणि 100% वैदिक कधी होईल? जेव्हा त्याला 100% बेसल डोस मिळतील. बरोबर आहे की नाही? शिलाजीत पण तुम्ही केलेलं नाही. शिलाज जर केली असते तरी पण लय फार फरक पडला असता. LSQ शिलाजीत ट्रीटमेंट म्हणतो आपण त्याला. खर्च करता तुम्ही, त्याचं बेनिफिट दिसतं लगेच डोळ्याने. हे खरं आहे का? खरं आहे. म्हणजे समजा सॉईल चार्जर सोडलं तर मुळी दिसते. तुम्ही जर LSQ जर वापरलं तर पानाची कॅनॉपी दिसते. क्रॉप चार्जर वापरलं तर पानाची कॅनॉपी दिसते. फ्लावर चार्जर वापरलं तर फुलावर परिणाम दिसतो, स्ट्रोक दिसतो. म्हणजे हा बदल आहे. तुमच्या जमिनीमध्ये तिथे जे झाडं मेले त्याचं मेन कारण पाणीच आहे. तुमच्या जमिनी ताकदवान आहे, अजूनही जमिनीमध्ये ताकद आहे म्हणून ही गोडी वगैरे चांगली आहे. परंतु तुमच्या जमिनीमध्ये रासायनिक खतांचा वापर 0 पाहिजे. कारण तुमच्या पाण्यामध्ये ऑलरेडी खत आहे. एक लक्षात घ्या, 1000 लिटरमध्ये कमीत कमी तुमच्या 1 किलो खत आहे. 1000 लिटरमध्ये 1 किलो खत आहे.
तर एका वेळेस तुम्ही 70-80 हजार लिटर पाणी सोडता. हो. म्हणजे एका वेळेस तुम्ही 70 ते 80 किलो काय सोडता? खत सोडताय. अशी आज पाण्याची तुमची परिस्थिती आहे. आणि त्याच्यात परत लोक वॉटर सोल्युबल सोडताय. वॉटर म्हणजे पाकामध्ये साखर टाकल्यासारखं आहे. म्हणजे आज तुमचं पाणी नसून क्षारांचं पाणी झालंय. आणि त्यात तुम्ही जर वॉटर सोल्युबल खतं सोडले, औषधं सोडले तर संपला विषय. म्हणजे आज तुमचे झालं 3 वर्ष झालं ह्याला 1 किलो युरिया नाही आणि कुठलं जमिनीतून वॉटर सोल्युबल नाही. नाही लिक्विड कुठलाच म्हणून वाचले तुम्ही. ते म्हणून तुमच्या मुळ्यात दिसताय, लाल कवयनं पण दिसताय आहे दिसायला. लोकांक राग पण नाहीये. जसं मुलींचे नाही सॉईल चार्जरवर काम कमी केले, त्यामुळे जे ममिफिकेशन आहे, व्हेरिएशन आहे, त्यात जरा व्हेरिएशन आहे, बदल आहे. त्यात जर वापर 100% केला असता तर एकसारखा माल राहिला असता. आणि उत्पादन जे आहे जे आता 25-30 टनावर आहे ते 35 ते 40 टनावर गेलं असतं. चालेल का पण तुम्हाला एवढं? आलेलं कोण नको होते. नाही हो, तसं नाही. एवढं जास्त आल्यावर मग माणूस परत माजतंय. हा, पैसे आले का श्रीमंती आली का माजतंय, होय. गरिबी आले का लाजतंय. होय. काय सांगायचं आता? बरोबर आहे की नाही? आम्ही तुम्हाला वाईट वाटेल पण तुम्हाला मी सांगतो, मी तुम्हाला यादी दिली महाराष्ट्र शेतकऱ्यांची. पैसे आल्यावर लोक माजतात. मस्तात बरोबर आहे. 100% 101% बरोबर आहे. गरीब माणूस कधीच माजत नाही पण श्रीमंत माजतात. म्हणजे माजतात. तुम्ही त्या शेतकऱ्यांना श्रीमंत करा, त्यांना लोकांना रिस्पेक्ट, त्यांना लोकांचे फोन जाऊ द्या, त्याला थोडा मान सन्मान मिळू द्या. ते असं चालतं. होय बरोबर. हा, रावण नाही सुटला, तुमचा काय विषय? मग ही गोष्ट आहे जवळजवळ 15-16 वर्षापूर्वीची. आमदार त्यावेळेचे जे केंद्रीय मंत्री आहे ना, त्यांचे भाऊ, ते मला म्हणे, साहेब म्हणे तुमच्या तोंडामध्ये एवढं गोडवा आणि तुमच्या मनामध्ये एवढी आत्मीयता आहे शेतकऱ्यांना मातीबद्दल का तुम्ही माती जरी विकली तरी लोक घेतील म्हणे आणि त्यांना रिझल्ट मिळतील. मग मी त्यांना एक उत्तर दिलं त्यावेळेस. म्हटलं काका, मी त्यांना काका म्हणतो, म्हटलं काका मला खूप आनंद झाला की तुम्ही माझ्यामधलं हे कौशल्य ओळखलं किंवा माझ्यामधली ताकद ओळखली. पण मी तुम्हाला आज तुमच्यासमोर शब्द देतो म्हटलं की जर माझ्यात जर ही कला असेल तर मी शब्द देतो की मी माझ्या हातून कधीही शेतकऱ्यांना माती विकणार नाही, त्यांना सोनंच देईल म्हटलं. आणि ते असं सोनं देईल जे कोणाकच नसेल म्हणे. आणि परमेश्वराची लीला बघा, त्यांनी मला अशा प्रकारची शक्ती दिली का आज आपण जे तयार केलं आहे ते जगात कुठंच नाही आहे. आपल्याकडं जे सॉईल चार्जर आहे ते जगात कुठे नाही आहे. का तुम्ही ज्यावेळेस हे वापराल मातीमध्ये तर तुमच्या मातीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही 100% नाही 200% वापरा. मी तुमच्या जागेवर असेल ना, मी म्हणेल रेकॉर्ड तोडेल, 50 टन माल काढेल मी. जगाचं रेकॉर्ड तोडेल, इस्रायलचं रेकॉर्ड तोडेल. शेतकऱ्यांनी एससीडीची ताकद वापरली पाहिजे. वापरलीच नाही कोणी अजून. ज्यांनी वापरली तो मला माल आहे. मग आता तुम्हाला सगळ्यांना क्षारावर काम कसं करायचं कळलं. तुम्ही थोडे हात मोकळे करा. जमीन तुम्हाला जर 1 रुपयाला 10 रुपये देते तर तुम्ही तिला द्या ना भरपूर. पण तुम्हाला शंका येते की नाही झाली, मग नाही झाली तर आपण उपाशी थोडी मारणार आहे. पण झाली जमीन तर खुश होईल ना खाऊन. हो जमीन खुश. हा काय म्हटलं एवढ्यामध्ये आमची जमीन काय झाली, सुधारली. बरोबर आहे की नाही? तुम्ही पण डबल सुधारले असते पण तुम्ही 20% नाही सुधारून दिली. आपल्याला समजा तू आता लग्न करशील तेव्हा तुला बायको 100% पाहिजे की 99% प्रामाणिक पाहिजे? 1% नसली तर काय होईल? 2 नाही 3 दगड लागते. किती हुशार आहे. मग आपल्याला टेक्नॉलॉजी वापरायची किती टक्के वापरली पाहिजे? कमीत कमी 100% वापरली पाहिजे. 200% वापरली चांगली गोष्ट आहे. तुम्ही एका बायकोवर 2दा प्रेम करा, 2दा लग्न करा, त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही. 10 वेळा करा, सरकार काहीच म्हणत नाही. तुम्ही तुमच्या मातीवर प्रेम करा ना, 10 पट करा, काय प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही अर्धवट करू नका. एक तर करूच नका, नाही तर अर्धवट करू नका. हिच्यावर अर्ध प्रेम, अर्ध केमिकलवर प्रेम, अर्ध त्याच्यावर प्रेम. तुम्ही कधी उजरत. मी म्हणतो याच्यातून तुम्ही फेल बी व्हाल पण तुम्ही शिकाल ना काहीतरी का आपण फेल का झालो. ठीक आहे, वैदिकमध्ये नुकसान काहीच नाही होत, परंतु तरी पण याच्यामध्ये रिस्क काहीच नाही आहे. रिस्क काय आहे की मी वापरलं आणि मला रिझल्ट नाही दिसले, ही रिस्क आहे. का तुमची माती जर खराब असेल सुरुवातीला तर तुम्हाला तसं होऊ शकतंय. मी मागाशी म्हटलं ना तुम्हाला मी का जर तुम्ही कमी प्रमाणात सॉईल चार्जर सोडलं तर उलट ते दुष्परिणाम होतील. पण तुम्ही जर पूर्ण प्रमाणात सोडलं, जसं आपण थोडं जर पाणी ओतलं मोठ्या जाळावरती तर त्या पाण्याची आणखीन वाफ होते आणि त्याचा ऑक्सिजन बनतो आणि त्याची आणखीन भडकतो. म्हणजे सॉईल चार्जरने जमिनीतली आग थांबते. तुम्ही म्हणले ना क्षाराची आग असते ती थांबते, पण कधी तुम्ही भरपूर प्रमाणात सोडा. आणि त्याच्या अगोदर तुम्ही बेसल डोसचा वापर करा. बेसल डोस काय करेल, त्या सॉईल चार्जरला तिथं आतमध्ये धरून ठेवेल आणि तुमचं पाणी फिल्टर करून सोडेल. तुमचं हे रिपिटेशन आहे तर दर 40-45 दिवसाला 60 दिवसाला तुम्ही बेसल डोस हा रिपीट केलाच पाहिजे, कारण तुमची जाळी तोपर्यंत जळून जाणार नाही. मग एकदा तुम्ही परत नवीन जाळी टाका आणि सॉईल चार्जर सोडत राहा
आणि वरून अमृतजलचं पाणी घ्या फवारायला ड्रेंचिंगला, तुमचं पीक टकाटक येणार. कुठलंही लावा, काही पण लावा. ओके, याप्रमाणे जर केलं तर तुमचं द्राक्ष घ्यायला व्यापारी इथे येणार. माझा शब्द लक्षात ठेवा. कुठे येणार? हां, बघा, पहिली गोष्ट खाल्यानंतर चव लागणे, आणि दुसरी लेवल असते नुसतं बसल्या बसल्या वास येणे, सुगंध येणे. जेव्हा याच्यामध्ये गर भारी होईल आणि स्वाद याचा वाढेल. आणि खाल्ल्याने साईड इफेक्ट काय नाही. नाही, पॉझिटिव्ह इफेक्ट आहे ना. पॉझिटिव्ह इफेक्ट आहे ना, साईड इफेक्ट काय नाही. हे खाल्ल्यावर तुम्हाला औषधी गुण एक लक्षात ठेवा. आता शेतकरी काय ओरडतो, बाजार नाही, बरोबर आहे. तुम्हाला भ्याव आहे का बाजारचं? नाही. का नाही आहे? कारण लोकांना तुम्ही काय देताय? आरोग्य. पण ज्या लोकांनी रोग तयार केले त्यांना भीती आहे. त्यांना माहिती आहे आपल्या मालात काय आहे, रोग आहे, तो स्वतःच सडून जाणार आहे. ज्या शेतकऱ्याचा ओरिजिनल द्राक्ष आहे तो कंटेनरमध्ये पडू द्या, नाहीतर तुमचा शीतगृहामध्ये पडू द्या, त्याचा मनुका होईल पण सडणार नाही. मी बरोबर बोलतोय चुकीचं? जो द्राक्ष स्वतःला सांभाळू शकत नाही त्याच्याकडून तुम्ही पैसे कमवायची अपेक्षा करता. नमस्कार, मी सूरज प्रकाश जगदाळे, राहणार अंबक, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. इथे सरांच्या व्हिजिटसाठी आलेलो आहे सरांबरोबर. माझा एक छोटासा प्रश्न होता. सरांनी आता जे सजेस्ट केलं, जर पाण्याचा TDS जास्त असेल, म्हणजे 2500, 3000, 3500 TDS असेल, तर सरांनी सांगितलं की आता 1 टाईम 6 लिटर 7 लिटर सॉइल सोडा, त्याच्याबरोबर एनर्जी बुस्टर वगैरे सोडा, तर घडामध्ये फरक दिसेल, चमक येईल, साईज होईल. तर माझा प्रश्न असा आहे की ह्याच्या पुढे जाऊन जे आपण रेग्युलर प्रॅक्टिस करतो, पाणी देतो, त्यावेळी जनरली आपण एका एकराला 2 लिटर 3 लिटर सॉइल सोडतो. तर TDS जास्त असल्यामुळे ही क्वांटिटी किती वाढवायची? 5 लिटरपर्यंत रोज, म्हणजे एव्हरी रेग्युलरमध्ये तुम्ही देता त्याच्यामध्ये डबल करायचं, 5 लिटर सोडायचं पाण्यातून सोडताना. आणि त्यावर एनर्जी बुस्टर देणं गरजेचं आहे का? एनर्जी बुस्टर, तुम्हाला एनर्जी बुस्टरचा रोल चिलेशनची नाही. नाही. एनर्जी बुस्टर स्वतःमध्ये एनर्जी कॅरी करतं. हां चिलेटेड झालेल्या त्या पाण्यातून ते झाडाला एनर्जी पुरवतं, हां म्हणून आपण त्याला देतो ते. कारण आता काय होतं, स्ट्रेस मस्त असतं झाडं, हां. ते त्याला स्ट्रेसमधून बाहेर काढतं. आणि आता ही जी मुळी चॉकलेटी पडली, आता ही पांढरी राहण्यासाठी काय करावं? आता माझ्याकडे TDS साधारण 400 TDS पर्यंत आहे, जे योग्य आहे TDS. बघा काय करतं, एक लक्षात ठेवा, आतमध्ये काडी पण बघतो आपण, बाहेरून वाळून जाते पण आतमध्ये जिवंतच असते. आता ही साल बाहेरून जळून गेली सर, पण आतमध्ये जिवंत आहे, बरोबर आहे ना. सेम मुळीचं पण असतं, बाहेरून लाल पडली म्हणजे तिच्या आतमध्ये जिवंत असते. हां, म्हणजे जेव्हा तुम्ही तिला काय कराल, ती बाहेरून लाल याच्याकरता पडली आहे की जो पण ती वाळत नाही तो पण ती जिवंत आहे. लाल याच्याकरता पडली की बाहेरच्या वातावरणाचे केमिकलचे तिच्यावर दुष्परिणाम होऊ नये म्हणून ती कोटिंग तयार करते. आपल्या शरीरावरती ही जी मृत त्वचा आहे ही कशा करता आहे, आतमधल्या जिवंत त्वचेचं रक्षण करण्यासाठी आहे. ती पण जिवंत आहे, पण ती मृत पेशींच्या लेअरनी बनलेली. पण मृत पेशी जरी असल्या तरी त्याला पण आतमधून मॉइश्चर आणि ऑइल पुरवलं जात आहे, अलग लक्षामध्ये. आणि म्हणून तुम्ही जर आतमधून जर हे सगळं पुरवलं तर ती मुळी तुमची परत फ्रेशली चालू होणार. बोला, हाच प्रश्न होता. तर TDS तुमचा किती पण हाय असेल, जर TDS जास्त हाय झाला तर तुम्ही काय केलं पाहिजे, बेसल डोसचं प्रमाण वाढवलं पाहिजे. म्हणजे TDS हाय होणं म्हणजे जमिनीमध्ये क्षारांचं, रसायनांचं प्रमाण वाढणं. मग आपण ऑर्गॅनिकचं प्रमाण सुद्धा काय केलं पाहिजे, वैदिकचं वाढवलं पाहिजे. एवढं सोपं आहे. की आमच्याकडे शेतकरी काय म्हणतात की हे बाबा हे सगळं मळे आहे, हे असं आहे तसं आहे. तर आमच्या शेतकऱ्यांना म्हणजे डायरेक्ट कंपनी एखादी तुम्ही दाखवू शकता काय? हो, या ना तुम्ही, कधी यायचं तुम्हाला? इथं जवळ कुठे हां, उपलब्ध कुठे पण, नाही? इथं नाही, नाशिकला जिथं तयार होते दाखवणार. हे बा, तुम्हाला गंगोत्री पाहिजे तर गंगोत्रीला जा. इथं कुठं, इथं गंगाच वाहते सगळीकडं. बरोबर आहे ना, आणि म्हणणारच ना. अहो मला सांगा, सावित्रीबाई फुलेंवर लोक शेण मारायचे, तेच लोक त्यांची जयंती घालताय आता. त्यांच्या आजोबांनी पंजोबांनी शेण मारलेलं त्यांना, आणि तेच लोक आता त्यांची जयंती घालताय, त्यांचे नातवंड पतवंड. बरोबर आहे की नाही? मला सांगा, आज जे लोक नावं ठेवतात, नावं ठेवायला अक्कल लागते का? मला सांगा, कोणाचा दोष दाखवायला, नावं ठेवायला काय अक्कल नाही लागत. बेअक्कल कामं आहेत हे, ते कोणी पण करतं. परंतु नाव कमवायला अक्कल लागते, दोष दूर करायला अक्कल लागते, समस्या दूर करायला अक्कल लागते, दुसऱ्याला प्रश्नांची उत्तरं द्यायला अक्कल लागते. प्रश्न विचारायला, नावं ठेवायला, दोष देवायला हे का बरं देता माहिती का? कारण तुम्ही वापरू नये. तुम्ही जर सुधारले आणि तुमची परिस्थिती जर सुधारली तर ते येड्यात निघता. लोक त्यांना नावं ठेवतात, बघ तो आमका सुधरून गेला, तू येडाच राहिला. ते बोलणे ऐकायला लागू नये म्हणून तो खेकडा तुम्हाला खाली ओढतो. वर चाललेल्या खेकड्याला बाकीचे खेकडे खाली ओढतात. तो ही पसरल्याशिवाय केमिकलवाल्याने जर अशा अफवा जर नाही पसरवल्या तर त्यांचा माल, मला सांगा, भीती अंधाराला आहे का प्रकाशाला आहे?
भीती कोणाला आहे? मोठ्याने बोला. भीती अंधाराला आहे. प्रकाशाला कसली आली भीती? प्रकाश झाला तर अंधार पळून जाईल, त्याला जागा राहत नाही ना. म्हणून तो अंधार काय करतो? कालवा कालव करतो. भीती अंधाराची वाटते लोकांना, प्रकाशात कधी भीती वाटते का? नाही. कारण अंधार तुम्हाला घाबरवत राहतो, कारण तुम्ही त्याला सतत काय करावं? घाबरावं. त्याच्यातच त्याचं अस्तित्व आहे, नाही तर त्याला काय अस्तित्व नाही आहे. प्रकाश झाल्यावर अंधार निघून तसं ज्ञान आहे. तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ज्ञान आहे. कृषी अमृतसारखं दिसणाऱ्या अनेक कंपन्यांनी खतं काढली, तसे पॅकिंग पण करायचा प्रयत्न केले, लोकांना 100 200 रुपये स्वस्त विकण्याचं प्रलोभन दाखवले, पण त्या परत दुसऱ्या वर्षी दिसल्या नाही. का बरं दिसल्या नाही? हा, मग तो पंख्यापुढे मुंडका हलवायचे पंखा होता तो. तुम्हाला असे पंखेवालेलाही भेटणार आणि त्यांना त्यांचे राजे बी भेटणार आणि ते दोघं बी गपचीप बसणार. त्यांचा राजकारभार बंद करणार. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला कधी त्रास देणार नाही. हे आम्ही एवढं वापरतोय, आम्हाला पण लोक येड्यात काढतात. मळली तुम्हाला रिझल्ट आहे ना? हा, माझा रिझल्ट. मी खाली ते काळी मळी टाकतो, वर हे पिवळं सोनं येतंय. तू खाली काय टाकतोय मला माहिती नाही. सोनं टाकतो खाली, जर असं आणून दाखव. तुझं डायरेक्ट सोनं घेऊन ये, 1.5 लाख रुपये तोळ्याचं, ते टाक आणि असं आणून येतंय का बघ. म्हणजे तुझ्या त्या सोन्यापेक्षाही माझं खत काय आहे? माझी मळी पॉवरफुल आहे. मळी तर मळी, कळी तर आहे ना वर. सांगा. जर आता प्लॉट रासायनिकवरच आहे, मग त्यांनी जर चालू करायचं असेल तर लगेच करू शकता, लगेच ह्या मिनिटापासून करू शकता. चालू होते. रासायनिकवाल्यांना इकडे यायला काही अडचण नाही, फक्त पूर्ण ताकदीने वापरा. मग पहिल्याच वर्षी रिझल्ट मिळणार. हो, भेटल ना, पण 3 बेसोडवर टाका लागोपाठ. तिसऱ्यानंतर आम्हाला बोलायचं. चला शेती करूया आनंदाने. जय सिटी वैदिक. जय श्री वैदिक. थँक्यू सो मच.